नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही यावर्षी 10वीची परीक्षा दिली असेल आणि आता तुम्हाला पुढे 11वीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर जे 11वीची ॲडमिशन प्रक्रिया आहे तर ती ॲडमिशन प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते। त्यामुळे याची जी नोंदणी प्रक्रिया आहे तर ती नोंदणी प्रक्रिया प्राथमिक सुरू झालेली असून तीच नोंदणी प्रक्रिया कशा पद्धतीने तुम्हाला करायची या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर डिटेल्स देणार आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर अजून 10वीचा निकाल लागला नाही पण नोंदणी कशा पद्धतीने सुरू झाली। तर मित्रांनो, ही नोंदणी 2 टप्प्यामध्ये होते। एक, निकाल लागण्याच्या पहिले तुम्हाला नोंदणी करावी लागते आणि निकाल लागल्यानंतर तुम्हाला फक्त जे कॉलेज सिलेक्शन आहे तर ते कॉलेज सिलेक्शन करावं लागतं। म्हणजे अर्थातच ही नोंदणी प्रक्रिया लवकर पार पडावी म्हणून ही नोंदणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येते। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला A to Z डिटेल्स मी देणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचा नोंदणी फॉर्म हा भरू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या स्टेट एज्युकेशन या वेबसाईटवर आलेलो आहे, जिथं तुमची 11वीची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही पार पडणार आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संपेल। म्हणजे जी विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे तर ती रजिस्ट्रेशन प्रक्रिया 10 एप्रिल पासून सुरू झालेली आणि शेवटची तारीख 30 एप्रिल आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन असा फॉर्म तुम्हाला दिसत असेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशन असा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म हा ओपन होणार आहे। आता बघा, पहिला ऑप्शन तुम्हाला इथं दिसत असेल की ॲप्लिकेशन 10th स्कूल एरिया, म्हणजे तुम्ही 10वी कुठून केलेली आहे तर ती 10वी तुम्ही महाराष्ट्रामधून केली असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट करा आणि आउटसाईड महाराष्ट्रातून केली असेल म्हणजे महाराष्ट्राबाहेर केली असेल तर आउटसाईड महाराष्ट्र तुम्ही करू शकतात। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला फ्रेशर करायचं आहे। यावर्षी मार्चमध्येच तुम्ही जरी तुमची फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम दिली असेल तर तुम्ही फ्रेशर करू शकता आणि तुम्ही जरी रिपीटर असाल म्हणजे नवीन तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्ही रिपीटर करू शकतात आणि मागच्या वर्षी तुम्ही पास झाला असेल तर प्रिव्हियसली पास तुम्ही करू शकतात। तर इथं मी फ्रेशरसाठी रजिस्ट्रेशन करतोय यावर्षी ज्यांनी एक्झाम दिलेली तर त्यांच्यासाठी, तर मी इथं फ्रेशर क्लिक करतो। त्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथं SSC आहे, CBSE आहे, त्यानंतर CISE आहे। तर जेवढेही बोर्ड आहेत या बोर्डपैकी ज्या बोर्डमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर ते बोर्ड तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या। इथं मी महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बोर्ड सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स आपल्याला टाकायचे। इथं तुमचा सीट नंबर टाकायचा आहे। आता सीट नंबर तुमच्या हॉल तिकीटवर आहे तर तो हॉल तिकीटवरचा सीट नंबर इथं टाका मित्रांनो। सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं आईचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय नंबर या पर्यायावर क्लिक करून तुमचा सीट नंबर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर बघा, इथं व्हेरीफाय नंबर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय युअर SSC डिटेल्स असा तुम्हाला शो होत असेल। यात तुमचं नाव येईल जे तुमचं हॉल तिकीटवर असेल किंवा एक्झामिनेशनचं जे नाव आहे तर ते येईल, ते एकदा व्हेरीफाय करा। त्यानंतर येस इज करेक्ट, ते नाव जरी बरोबर असेल तर येस इज करेक्ट म्हणून तुम्ही ते ॲक्सेप्ट करू शकतात आणि पुढची प्रक्रिया ही पूर्ण करू शकतात। तर बघा, इथं व्हेरीफाय हे ग्रीन झालेलं आहे, याचा अर्थ माझी डिटेल्स ही व्हेरीफाय झालेली आहे। त्यानंतर बाकी डिटेल्स तुमची येऊन लागेल। त्यानंतर ॲप्लिकेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला इथं भरायचं आहे, जसं की तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचं ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स विचारण्यात येणार आहेत। तर हे सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स काय असणार आहेत तर आपण चला क्लिक करून घ्या। सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एखादा क्वेश्चन निवडायचा आहे आणि त्याचा आन्सर इथं टाकायचा आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही तुमचा पासवर्ड वगैरे फॉरगेट कराल तर तेव्हाही तुम्हाला कामात येणार आहे। त्यामुळे इथं हु इज द युअर बेस्ट फ्रेंड हा इथं चूज करून घेतो आणि त्याचा आन्सर मी इथं टाकतोय मित्रांनो। त्यानंतर शेवटचा कॉलम तो म्हणजे पासवर्ड डिटेल्स, इथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर मी सबमिट या पर्यायावर क्लिक केलेलं आहे आणि सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ग्रीनमध्ये शो होईल, ज्यात तुम्हाला म्हटलं राहील की तर इथं तुमचं लॉग इन ID हा जनरेट झालेला आहे। बघा इथं आज दिसत असेल तर लॉग इन ID हा जनरेट झालेला आहे। तुम्ही याला डाउनलोडही करू शकतात, प्रिंटही करू शकतात आणि तुम्ही कुठेतरी याला लिहून घेऊ शकता मित्रांनो। जो पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड आणि हा लॉग इन ID हे दोन गोष्टी व्यवस्थित सांभाळून ठेवा। तुम्हाला ॲडमिशन प्रक्रिया प्रोसेस जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे महत्त्वाचं लागणार आहे। आता मी करणार आहे प्रोसीड टू लॉग इन या पर्यायावर। प्रोसीड टू लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता जो आपला लॉग इन ID होता तर तो लॉग इन ID इथं टाकायचा आहे।
तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आला असेल तर तो लॉग इन आय डी इथं टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करून घ्या. तर बघा आता तुमचं अकाउंट हे यशस्वी लॉग इन झालेलं आहे. इथं तुम्हाला शो होत असेल की वेलकम टू स्टँडर्ड 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2026-27. इथं तुमचा फोटो आला असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे तर इथं ॲप्लिकेशन फॉर्म हा इनकम्प्लीट दिसतोय. ॲडमिशन स्टेटस नॉट ॲडमिटेड. जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल तर तेव्हा तुमची बाकी प्रोसेस ही होणारच आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर या ॲडमिशनचा तुम्हाला पार्ट 1 हा बघा, हा पार्ट 1 रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. तर पार्ट 1 मध्ये तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे तर ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकतात. त्यानंतर पर्सनल डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल्सवर मध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख जी तर ती चेंज करण्याचा ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे. एकंदरीत तुमची तारीख जरी ही चुकली असेल तर तुम्ही इथं ती चेंज करू शकतात. तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल तुमचा बोर्डचा तर तेव्हा जरी तुमची जन्मतारीख ही चुकली असेल तर तुम्ही तिला इथं करेक्शन करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे तर हे पर्सनल डिटेल्समध्ये एवढ्या गोष्टी या चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जरी तुम्ही चेंज केली तर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स ही एकदा चेक करून घ्या. ॲड्रेस डिटेल्समध्ये तुमचा ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचा आहे. जो तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं स्टेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे तर ते डिस्ट्रिक्ट इथं आपल्याला आता सिलेक्ट करायचं आहे ॲड्रेसच्या कॉलममध्ये. तर बघा इथं मी माझा ॲड्रेस फिलअप करून घेतला आहे, ज्यात स्टेट, डिस्ट्रिक्ट, तुमचं तहसील आणि तुमचं गाव, तुमचा एरिया, पिनकोड. त्यानंतर इथं तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल, लँडलाईन नंबर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची ॲड्रेसची डिटेल्स ही सेव्ह झालेली आहे मित्रांनो. आता ॲड्रेसची डिटेल्स सेव्ह झाल्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कॅटेगरी. तर आता तुम्हाला जी ॲडमिशन प्रक्रिया आहे तर ती ॲडमिशन प्रक्रिया ओपनमधून करायची असेल, तुमची जी बॅकग्राऊंडवर कास्ट असेल तर तिच्यामधून करायची असेल तर इथं तुम्हाला ती सिलेक्ट करून घ्यायची. इथं तुमची जी कास्ट असेल तर ती कास्ट सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो की कास्टमधूनच सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचा नंबर हा लवकर लागेल. तुमच्याकडे जरी तुम्ही अजूनही डॉक्युमेंटसाठी अप्लिकेशन केलं नसेल, जसं की कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, तर या डॉक्युमेंटसाठी लवकर अर्ज करा आणि त्यांच्या पोचपावती मिळवून घ्या, जेणेकरून ॲडमिशन करताना तुमचं काम पोचपावतीवर होईल मित्रांनो. परंतु नंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतीलच, पण जरी तुम्ही ओपनमधून ॲडमिशन करत असाल आणि तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तर कमी पर्सेंटेज रिझल्ट लागण्याचा जर तुम्हाला इन केस पडले तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो ॲडमिशन प्रोसेसमध्ये. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे कास्ट रिझर्वेशन कॅटेगरीमधूनच तुम्ही ॲडमिशन प्रोसेस ही पार पडा. तर इथं मी OBC सिलेक्ट करून घेतो. आता तुमच्याकडे जरी कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इश्यू डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या आणि कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही ॲडमिशन घेताय तर ती कॅटेगरी इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे तुमच्याकडे कुठलं हँडिकॅप वगैरे सर्टिफिकेट असेल तर तेही तुम्ही इथं येस म्हणून जोडू शकतात. त्यानंतर इथं नो करतो. त्यानंतर डज ॲप्लिकेशन बिलॉंग इन अर्थ क्विक प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामधून येत असाल, प्रकल्पग्रस्त, तर तुम्ही इथं येस करू शकतात. असाल तर येस करा, नसाल तर नो करा. तुमचा आजोबा कुणी फ्रीडम फायटर असेल तर तुम्ही इथं येस करू शकतात. इथं मी नो करतो. त्यानंतर ॲप्लिकेशन पॅरेंट्स बिलॉंग इन डिफेन्स सर्व्हिसमॅन, तुम्ही जरी डिफेन्स सर्व्हिसमॅनमधून तुमच्या फॅमिलीमध्ये कोण असेल तर तुम्ही येस करू शकतात. इथं मी नो करतो. ॲप्लिकेशन बिलॉंग टू स्पोर्ट कॅटेगरी, तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमधून असाल तर येस करा. मी इथं नो करतो. इफ यू आर फॉलिंग अंडर द कॅटेगरी ऑफ ऑर्फन ॲज पर द प्रोव्हिजन GR डेटेड 2 एप्रिल, त्या GRच्या माध्यमातून तुम्ही ऑर्फन कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही येस करू शकतात. इथं मी नो म्हणतो. त्यानंतर मायनॉरिटी कोटा ॲडमिशनमधून तुम्ही ॲडमिशन घेताय का, तर तुम्ही जरी मायनॉरिटीमधून येत असाल तर येस करा. इथं मी नो करतो. आता बघा मित्रांनो, शेवटचा तो म्हणजे इन हाऊस कोटा ॲडमिशन. आता पहिले समजून घेऊ इन हाऊस कोटा म्हणजे काय. तर तुम्ही ज्या कॉलेजमधून आता 10वी केलं तर त्याच कॉलेजमध्ये जरी तुम्हाला 11वी करायची असेल तर तुम्ही इथं इन हाऊस कोटाचा पर्याय निवडू शकतात. इथं येस करू शकतात. आणि जरी तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा बाहेरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल 11वीसाठी तर तुम्ही नो करू शकता. म्हणून इन हाऊस कोटा म्हणजे तुम्ही ज्या शाळेमधून 10वी केली तिथे जरी 11वी असेल तर तुम्ही तिथूनच जर तुम्हाला 11वीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर इथं मी इन हाऊस कोटामधून ॲडमिशन घेत नाही तर इथं नो करतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करतो. सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट अपलोड प्रक्रिया ही सुरू होणार आहे. यात 10वीचं मार्कशीट, तुमचा रिझल्ट लागला नाही, अजून आला नाही तर ते नंतर अपलोड केलं तर चालेल. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढलं असेल तर अपलोड करू शकता. आणि अंडरटेकिंग, आता अंडरटेकिंग म्हणजे
तुम्ही इथं डॉक्युमेंटचं जे अंडरटेकिंग आहे तर ते अंडरटेकिंग देऊ शकतात. तर बघा इथं काय, तर प्रवेश अर्ज क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे जो सुरुवातीला तुम्हाला मेसेजमध्ये आला असेल. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कोणत्या जाती प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करत आहे तर ती मूळ जात टाका. त्यानंतर अर्ज केलेला जात प्रवर्ग टाका. त्यानंतर तुमच्यापैकी जरी अन्य आरक्षण असेल तर ते तुम्ही इथं क्लिक करू शकतात. त्यानंतर बाकी ही माहिती भरा. त्यानंतर आता बघा इथं अंडरटेकिंगमध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही आता जे डॉक्युमेंट अपलोड करा असाल तर ते डॉक्युमेंट इथं अर्जासोबत सादर केलेले आहेत. तर इथं अशी टिकची खून करा आणि जरी प्रवेशावेळी तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर त्या डॉक्युमेंटच्या नावाच्या समोर असं टिकची चिन्ह करा आणि इथं लगेच क्रॉस करा. तर इथं जरी तुम्हाला आता प्रवेशाच्या वेळेस तुम्ही अपलोड करत नाही शाळा सोडतला दाखला तर इथं क्रॉसचं करा आणि इथं प्रवेशाचं सादर म्हणजे जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल तेव्हा तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर करायचं असतील तर इथं बरोबरीचं चिन्ह करा मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे अंडरटेकिंग तुम्हाला भरून घ्यायचं आहे. इथं डेट टाकायची, विद्यार्थ्याचं नाव आणि सही करायची, पालकाचं नाव आणि स्वाक्षरी करून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला अंडरटेकिंग हे भरून घ्यायचं आहे. आता चला परत आपण आपल्या अर्जावर येऊया. अर्जावर आल्यानंतर आता बघा मला इथं अंडरटेकिंग अपलोड करायची. अपलोड या पर्यायावर क्लिक करायचे. अपलोड या पर्यायावर क्लिक करण्याच्या पहिले तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट फाईल या पर्यायावर किंवा चूज फाईल या पर्यायावर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे पेमेंट आहे तर ते पेमेंट आपल्याला करावं लागेल. इथं डिटेल्स येईल तुमची ॲप्लिकेशन डिटेल्स, कोण तुमचं नाव वगैरे, सीट नंबर वगैरे एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. 100 रुपयाचं पेमेंट आहे, हे आत्ताच करून घ्या मित्रांनो. नंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी शक्यतो प्रॉब्लेम जरी आला काही प्रॉब्लेम वेबसाईटला तर त्यावेळेस तुमचं पेमेंट राहतं. त्यामुळे पेमेंट आत्ताच करून घ्या. 100 रुपयाचं पेमेंट आहे. तर हे चलन तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगने करू शकतात. पे या पर्यायावर क्लिक करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे. डाउनलोड रिसिट या पर्यायावर क्लिक करून पेमेंट रिसिट डाउनलोड करून घ्या फ्युचर रेफरन्ससाठी. त्यानंतर आता नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो ॲप्लिकेशन फॉर्म हा भरला गेलेला आहे. स्टेप 1चा ॲप्लिकेशन फॉर्म भरला गेलेला आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा प्रिंट करू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, शेवटची स्टेप या ॲप्लिकेशन फॉर्मची ती म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मला लॉक करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म. तर अजून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करायचा नाही. तुम्ही जरी लॉक करण्याचा प्रयत्न कराल तर ते लॉक होणार नाही, कारण जो पार्ट 2 येईल तर त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमचा पूर्णपणे भरून लॉक होणार आहे. त्यामुळे आता हा लॉक होणार नाही. त्यामुळे लॉक करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त डिटेल्स फिलअप करून आणि पेमेंट करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा इथपर्यंत भरून घ्या मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमची 11वी ॲडमिशनची जी प्राथमिक नोंदणी प्रक्रिया आहे तर ती प्राथमिक नोंदणी प्रक्रिया पार पाडायची. काही डाऊट्स येत असतील किंवा काही क्युरी येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्या पुढे तुम्हाला तुमचं ॲडमिशन प्रोसेस संदर्भात A to Z अपडेट्स हवी असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी पूर्ण 10वीची ॲडमिशन प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत असणारे आणि तुम्हाला A to Z गोष्टींचे अपडेट्स देणारे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.